काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। नानाभाऊ, जे बॅचेस आमदारांना वाटण्यात आलेले त्यावर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे, आवाज सुद्धा उठवणार आहेत, काय नेमका मुद्दा आहे? बघा, आमदारांनी आज औचित्याच्या मुद्द्यावर त्या बॅचेसवरचा ते कमजोर आहेत, तुटतात आहेत अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित केलेत। जे ID कार्ड आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिलं जातं त्याच्यामध्ये देशाचं मानचिन्हाचं त्या ठिकाणी असतं। आता ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी विधानमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ह्या आज त्याला नाही। बिल्ले बॅच कमजोर होणं म्हणजेच भ्रष्टाचार तिथं कुठं ना कुठं चा वास येतो आहे। तर माननीय अध्यक्षांनी उद्या आम्ही त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित करू आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, बऱ्याच राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे आणि आपली जी लाईन आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ती सुद्धा कुठेतरी सौम्य केली आहे। सौम्यरित्या आम्ही सरकारपुढे सगळ्या बाबींचा पाठपुरावा करू असं म्हणतात आता आदित्य ठाकरे। या भेटीमागचं नेमकं गमक काय वाटतं तुम्हाला? बघा, मूळ प्रश्न असा आहे की सौम्य आणि मारामारी या दोन्ही भाषा आमच्याकडे कधीच आल्या नाही। काँग्रेसकडे हे काही लाईनी आमच्याकडे जनतेचे प्रश्न सरकारकडून त्या प्रश्नाला वाचा फोडणं आणि जनतेसाठी ते प्रश्न सोडवणं ही काँग्रेसची नेहमी भूमिका राहिलेली आहे। तर आम्हाला एक मारामारी नाही समजत। आम्ही आमच्या संविधानिक पद्धतीनं जे काही अधिकार आमचे आहेत त्या पद्धतीनं आम्ही मागणी करतो आहे। तर त्यामुळे ते शिवसेनेची भाषा जी आहे ती आम्हाला तो त्यांचा विषय तो आमचा विषय नाही आहे। त्यामुळे सरकारकडे आम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा जनतेसाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। विधानसभा अध्यक्षांची पण त्यांनी भेट घेतलेली आहे, त्या ठिकाणी त्यांना सदिच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेनेचेच नेते असावेत असे सुद्धा एक कल आहे। आदित्य ठाकरेंचं पण नाव आहे, भास्कर जाधवांचं पण नाव आहे। मग असं सगळं चर्चा सुरू असताना काँग्रेसनं आपला दावा सोडला असं म्हणावं? नाही, ते त्यांच्याजवळ मोठा आकडा आहे। ते 20 त्यांचे आमदार आहेत, आमचे 16 आहेत। स्वाभाविक आहे की त्यांचं नाव येणारच, पण आमची अपेक्षा आहे की आम्ही सगळे बसून त्याच्यावरचा निर्णय करू असं अपेक्षा होती। पण त्यांनी स्वतःच दिलं असेल तर त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। आपली पण गटनेत्यापदी काही बैठक होणार आहे सगळ्या महायुतीची? नाही, आज आमची पक्षाची बैठक आहे, त्याच्यावर चर्चा होईल। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।